आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात ग्राहकांना घरगुती सिलेंडर जे मिळत होते ते वजनात कमी असल्याची शक्यता आम आदमी पार्टीने निदर्शनास आणून दिली आणि त्या अनुषंगाने काल एका गोदामावर कारवाई करत असताना या गोष्टीत काही अंशी सत्यताही आढळली. याच्याच विपरीत घरगुती सिलेंडरचा गॅस हा व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरण्याच्याही घटना घडत आहेत आणि त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने जारी केलेल्या नियमावली विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासमोर आंदोलन सुरू केले आहे. सलग 4 दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर शासनाला जाग आली असून आदिवासी विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी मध्यस्थी करत यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात भाजपातील अंतर्गत वादात अजय सरकार यांना तडीपार व्हावे लागले होते. या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांच्या तडीपारचा निर्णय रद्दबातल ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीत समोरील चित्र काय असेल याबद्दल सर्वांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. पिता पुत्रीच्या नात्याला कलंक लावणारी संतापजनक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली असून एका पित्याने आपल्या 19 वर्षीय मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर व्यक्ती हा मुंबईत नोकरी करतो आणि तो जेव्हा चंद्रपूरला यायचा तेव्हा स्वतःच्या मुलीशी अश्लील चाळे करायचा. हे चाळे सहन न झाल्याने मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. अखेरीस या नराधमास पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. घोरपेटेत एका बारमध्ये महिला ग्राहक असताना 2 व्यक्ती आपापसात अश्लील भाषेत बोलत होते. या संदर्भात वेटरने त्या दोघांना अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केली. त्यानंतर या दोघांनी त्या बारमध्ये बिल देऊन बाहेर निघाल्यानंतर त्या वेटरला जीवे मारण्याची धमकी दिली. हे दोघेही ग्राहक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांनी वेटरवर हात उगारला. वेटरने स्वतःचा बचाव करण्याकरिता त्यांना दूर ढकलले. या प्रकरणात या दोघांपैकी एकाच्या डोक्याला इजा झाली. वेळीच काळजी घेत वेटर आणि त्यांच्या मालकाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ज्या व्यक्तीला इजा झाली होती त्याची आई आणि इतर दोघे यांनी पुन्हा येऊन त्या वेटरला जीवानीशी मारण्याची धमकी दिली. यामुळे कंटाळून वेटरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चंद्रपुरातून तेलंगणामध्ये अनेकदा गोवंशाची कत्तलीकरिता वाहतूक होत असते. याच पार्श्वभूमीवर कोरपाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पार्टी पुलाजवळ एका टाटा पिकअप वाहनात गोवंश असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी ते वाहन अडवले असता वाहन चालकाने वाहन तिथेच ठेवून पळ काढला. या वाहनांमध्ये 5 गोवंश आढळून आले. त्यांचे तोंड आणि पाय बांधून निर्दयीपणे आदिलाबाद येथे नेण्यात येणार होते. पोलिसांनी पुढील कारवाई करत एकूण 3,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सध्या सर्वत्र SIR मार्फत नागरिकांची गणना सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसभा क्षेत्रात 25 लाख लोकसंख्या मतदार यादीत असताना त्यातील 10 लाख मतदारांचे नाव गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शालेय शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचे धिंडवणे निघताना दिसून येत आहे. या संदर्भात गडचिरोली आणि गट शिक्षणाधिकाऱ्याने एटापल्ली तालुक्यात तपासणी केली असता 9 शिक्षक गैरहजर असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेणे किती अवघड आहे हे या प्रकरणावरून प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात एका जखमीला मलमपट्टी करण्याकरिता आणण्यात आले होते. यावरून वाद उफाळला. नंतर जखमींच्या नात्यातील 10 ते 12 जणांनी दवाखान्यात धुडगूस घातला. यामुळे घाबरून महिला डॉक्टर आणि महिला कर्मचारी यांना जीव वाचवण्याकरिता बाथरूमचा आसरा घ्यावा लागल्याचे एका प्रकरणात उघड झाले आहे. गडचिरोली शहरातील रेव्हेन्यू कॉलनी परिसरात एकाच रात्री 3 घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. 18 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी एकाच वेळी 3 घरी घरफोडी केली. त्यापैकी एका घरात त्यांना 34,000चा ऐवज मिळाला, परंतु इतर 2 घरात मात्र त्यांच्या हाताला काहीही लागले नाही. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळ बामनपेठ जंगल परिसरात पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली असून तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सदर जखमी महिला आपला आतेभाऊ आणि मुलासह आष्टीवरून ठाकूरनगरकडे येत होती. रस्त्यातच बामनपेठ जवळ तिच्या पतीने त्या दुचाकीला पाय मारून त्यांना खाली पाडले आणि पत्नीवर सपासप वार केले. हे वार नेमके कशामुळे केले याचे कारण सध्या अस्पष्ट आहे.
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.